ते लोक मी अग्निशामकवर असताना यांनी मला टॉयलेटवर टाकले. यांनी मला मी रेस्क्यूचं काम करतो म्हणून यांना त्रास होतो. मी इमानदारीने काम केलं, 22 वर्ष झाले आज काम करतोय. यांनी मला लई त्रास दिलाय, लई त्रास. म्हणजे मी पण हेच पाऊल उचलणार होतो. मी बोललो फक्त शिवजयंती होऊ द्या, कारण की मी हे सगळं शांत झाल्यानंतर मी बोलणार होतो. पण याने खूप त्रास दिलेला आहे, मी खूप सहन केलेला आहे. कारण की 2 वर्षापासून मला यांनी लई त्रास दिलेला आहे. कारण की प्रत्येक वेळेस मी कुठे चांगले काम करत असताना यांनी मला लई एवढं त्रास दिलाय. राजू भाऊ खूप त्रास दिलेला मला. राजू भाऊ रडायचं नाही. खूप त्रास दिला मला यांनी. यांनी सोडून द्या. कोणी सोडून द्या. राजू भाऊ ऐका, शिक्षाच केला भाऊ. राजू भाऊ हे बघा, मला खूप त्रास. या माणसाचं मी लढायचं, मी या माणसाचा मी आबाबत आला म्हणून मी पुढे आलो. यांनी त्रास एवढा दिला नाही, तो ऐकू शकत नाही. स्वतः यांनी मला मुक्कादमचं पद दिलं होतं. मुक्कादम पद सकाळी ऑर्डर केली, संध्याकाळी ऑर्डर कट झाली. का बरं? कोणत्या जबाबाखाली काम करतात हे लोक? राजू भाऊ प्रत्येक वेळेस मला त्रास दिलाय. राजू ऐका दादा, ऐका खूप त्रास दिला यांनी. मी यांचं खूप त्रास सहन केलाय. आज मी प्रामाणिकपणे काम करतो, रेस्क्यू टीमचं काम करतो म्हणून याला त्रास होतो. का बरं? का मी काय सामाजिक काम करतो, प्रत्येक रोज काम करतो, माझं काम करतो. रेस्क्यू टीम मुळे ह्या माणसाने माणिकडो धरणामधून 3 ते 4 डेड बॉड्या ह्या माणसाने काढलेल्या आहेत. ही रेस्क्यू टीमचा 1 नंबरचा माणूस आहे. दर माणिकडो धरणामध्ये माणिकडोला रात्री 3-3 वाजेपर्यंत सडलेल्या बॉड्या ह्या माणसाने केलेल्या आहे. म्हणून अशा माणसाची जर तुम्ही इथे कोणी तुमच्यावर अन्याय होणार असेल तर हे आदिवासी वादळ तुमच्या पाठीशी राहील, नगरसेवक तुमच्या पाठीशी राहतील, नगराध्यक्ष मॅडम राहतील, उपनगर राहतील. तुम्ही रडायचं ना, आपण लढायचं. आणि तुम्हाला काय असेल तर शिवाची मी चर्चा करून, आणि मी साक्षीदार आहे. तुम्ही माणिकडोह धरणामधून कशा बॉड्या काढल्यात, तुम्ही तिकडे कोपऱ्या मांडवे धरणातली सडलेली बॉडी कशी काढली भाऊ राजू